निम्मी हाँ आज काय बनवू? आईस्क्रीम। ओके. तर मी इथे ब्रेड मलाई रोल बनवले होते त्या दिवशीच. तर मी इथे निम्मी मला म्हणत होती की मम्मी तू त्याचंच बनवते, माझ्यासाठी नाही बनवत. आणि मला म्हणजे ब्रेडचे कॉर्नर्स कट केले होते आपण, ते पण उरले होते. तर मी त्याचा यूज म्हणून ही आईस्क्रीम बनवलेली होती. तर मी ब्रेड जे कॉर्नर्स होते त्याला क्रश करून घेतले होते. त्यानंतर काजू, बदाम आणि मखाना, विलायची टाकून पण त्याला ग्राइंड करून घेतले होते. त्याची पण पावडर बनवून घेतली होती, कारण मी इन्स्टंट बनवत होती. त्यानंतर इथे दूध गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये मी इथे ब्रेड क्रम्सचा जो पावडर बनवला होता आपण, तो मी इथे टाकून घेतला आहे दुधामध्ये आणि कंटिन्यू फिरवायचं आहे, कारण दूध आता घट्ट व्हायला सुरुवात होणार आहे. त्यानंतर जे काजू, बदाम आणि मखानाचा पावडर बनवला होता तो देखील इथे मी ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर जे मी कस्टर्ड मलाई रोलसाठी कस्टर्ड बनवलेलं होतं ते एक वाटी उरलं होतं, तर ते पण मी इथे ॲड करून घेतलेलं आहे. तर याचा वापर मी इथे आईस्क्रीमसाठी केलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ते हे छान झालेलं आहे. त्यानंतर मी थंड करायला ठेवलं होतं. थंड झाल्यानंतर हे असं घट्ट होते. त्यानंतर आपल्याला आता याला ग्राइंड करायचं आहे. ग्राइंड म्हणजे मिक्सरमधून फक्त फिरवून घ्यायचं आहे. तर हे रनी कन्सिस्टन्सीमध्ये येणार आणि एकजीव होणार सगळं. तर तुम्हाला पाहिजे असेल तेवढं तुम्ही इथे साखर किंवा खजूर पण यूज करू शकता. जर तुम्हाला खजूर आणि साखर यूज करायचं नसेल तर तुम्ही हनीचा देखील इथे यूज करू शकता. तर मी उरलेलं बॅटर जे होतं ते काही कुल्फी मोल्डमध्ये टाकून घेतलं आहे. बाकीचं जे उरलं होतं ते मी याच्या डब्यामध्ये टाकलं आहे, जे एअरटाईट कंटेनर होतं त्यामध्ये. त्यानंतर मी ओरिओ बिस्किट इथे टाकले होते, कारण निमीला ओरिओ बिस्किटचं आईस्क्रीम खायचं होतं. तर तुम्ही हे जे ग्राइंड करतानासुद्धा ओरिओ बिस्किट्स काही टाकून ग्राइंड करू शकता, पण मी यामध्ये असेच बिस्किट क्रश करून टाकलेले होते, तोडून टाकले होते. त्यानंतर मी 2 तासानंतर याला अजून काढलं होतं आणि छान असं एकदम फिरवून घेतलं होतं आणि वरून परत त्याला ओरिओ बिस्किटने गार्निश करून घेतलं होतं. तर ही पण आईस्क्रीम इतकी छान झाली होती, इतकी टेस्टी झाली होती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता आणि तुम्ही कुठल्या पण क्रीम बिस्किटचा वापर करू शकता इथे. तर आता इथे मी कुल्फी सगळे मोल्डमधून बाहेर काढून घेतले आहे. तर हे इतके छान होतात आणि इतके सॉफ्ट होतात, एकदम कुल्फीचा टेस्ट येतो. इलायची तुम्ही नक्की टाकाल. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक पण आईस क्रिस्टल झालेले नाही आहे, तुम्हाला मी कट करून दाखवते. तर हे वरून दिसायला समजून येतं की आईस क्रिस्टल्स आहे की नाही. यामध्ये तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट अशी ही आईस्क्रीम झालेली आहे, कुल्फी झालेली आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. आता समर सुरू झालं आहे, तर आता मी ओरिओ बिस्किटची पण तुम्हाला आईस्क्रीम ओपन करून दाखवत आहे. तर ही पण इतकी टेस्टी झाली होती, खायला खूप छान झाली होती. तर तुम्ही अशी घरी वेगवेगळ्या बिस्किटची किंवा वेगवेगळ्या फ्रूट्सची पण बनवू शकता. तर माझ्याकडे स्कूप नव्हता म्हणून मी याला अशी कट करून घेतली होती. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा आणि एकदा नक्की बनवून बघा अशी आईस्क्रीम. आमच्या मुलांना तर दोन्ही आईस्क्रीम आवडली होती. निमीची तर फेवरेट आहे, निमी रोजच आईस्क्रीम बनव म्हणतात. तर भेटू अशा सिंपल नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.